सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान मोहोळ तालुक्यातील वरकुटे वडदेगाव गावातील गावकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, शेतकऱ्यांशी संवाद साधला। गाव भेट दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला। आगामी काळात देखील मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले। यावेळी बोलताना ते म्हणाले, गावातील नॉन प्लॅनचे रस्ते प्लॅन घ्या म्हणून ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिले तरी अधिकारी दखल घेत नाहीत, त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले। तसेच सोलापूर जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावेत। पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही। पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचा छळ होतोय। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। या गावभेट दौऱ्यात मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, वडदेगावचे सरपंच माणिक सुरवसे, बजरंग शेंडेकर, महादेव सुरवसे, नागनाथ सुरवसे, गणेश शेंडेकर, विलास पवार, तुकाराम सुरवसे, मारप्पा आठवले, शिवाजी सुरवसे, शालन वराडे, बाळासाहेब पाटील, आरिफ पठाण, वरकुटेचे माजी सरपंच राजश्री बडगर, दत्तात्रय बचुटे, हरिदास बडगर गुरुजी, सुभाष सोलनकर, धनाजी बसाटे, अप्पासाहेब पाटील, अलका ओपळ, सतीश बचुटे, रामभाऊ सोलनकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।